बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान. प्रकरण 15. वडिलांच्या मृत्यूनंतर घराण्यात चालत आलेली भटगिरी माझ्या भावाकडे शाहूकडे आली. त्यावेळी भाई नोकरीनिमित्त बाहेरच असायचा. शाहूची गुरुमंडळी झालेली होती. मूल जन्माला येतं ते माणूस म्हणून जन्म घेतं, पण त्याला जात धर्म दिल्याखेरीज ते समाजात मान्यता पावत नाही. असं मानून जन्मलेल्या प्रत्येक मुलाला व मुलीला 5-6 वर्षानंतर गुरुच्या मांडीवर बसून कानमंत्र दिला जायचा. हे गुरु म्हणजे पंढरपूरला चालत जाऊन जिवंत परत आलेला पुरुष असे, किंवा घराण्यात परंपरागत भटगिरी चालत आली असेल तर असा माणूस हा गुरु व्हायचा. हा गुरु धार्मिक विधीबरोबर भूताबितांना हाकलायची कामं करायचा. वयाच्या 12व्या वर्षापासून शाहू धार्मिक विधी करू लागला, आणि तो सुद्धा आप बांध पर बांध, जकील सकील की दाढ बांध वगैरे मंत्र म्हणत भूतही उतरायला लागला. पण या लोकांना न झेपणारी मोठी भूतं घालवणारे आणि रक्ताची उलटी होऊन माणसाला क्षणात गारद करणारी मूठ मारणारे, किंवा आयुष्यभर अंथरुणात लोळायला लावणारी लोळगी मूठ परतवणारे बुवा विशिष्ट असायचे. तेच बायंगी भूती उतरवायचे. आमच्या घरात बाबांनी अतोनात कष्ट केल्यानं पैसा अडका येऊ लागला, आणि त्यांनी गावातलं जुनं घर सुधारून जरा मोठं नळ्यांचं घर बांधलं. त्याबरोबर आमच्या घरात बायंगी भूत आहे अशी चर्चा वाडीत सुरू झाली. गंमत म्हणजे आमच्या घरातली माणसं दुसऱ्या कोणाच्या तरी घरात ते आहे असं म्हणत. प्रत्येक गावात प्रत्येक वाडीवर 2-3 बायंगी भूत असायचंच. आता ते एकटं होतं की त्याची मोठी वंशावळ राबत होती माहीत नाही, पण ते अचानक एखाद्याचं घर समृद्ध करायचं. त्या बदल्यात त्याला वर्षाला नारळ कोंबडं एवढं देणं द्यावं लागायचं. व्यवहार एकदम स्वस्तातला असे, पण जर त्याचं देणं एक दिवस जरी चुकलं तरी ते लगेच हातात झाडू घेऊन फिनेल टाकून साफ करावं, तसं भरलेलं घर धुवून न्यायचं असं गावातल्या सगळ्यांचा विश्वास होता. आमचे बाबा वारले. त्यानंतर 2-3 महिन्यांनी गावाहून गोविंद दादा आमच्याकडे आला. सोबत 2 गाववाले होते. कुणीही आलं की बाबांची आठवण काढून आई रडायची, तशी ती रडत होती. गोविंद दादाही रडून रडून आईला सांगत होते की हे घर रत्नागिरीवर नाचणे गावाच्या सीमेवर आहे. रत्नागिरीतून सीमेवर आणून टाकल्या बळीमुळे बायंगी भूताला अधिकच बळ आलंय. त्यामुळं त्यानं मास्तरांच्या पोटात रक्ताचं पाणी केलंय, म्हणून ते तडकाफडकी वारले. त्याआधी तरणा ताठा मुलगा अच्युत गेला. याच घरात आजोबांचं फासं घेतलेलं प्रेत आणलं. असं बरंच काही सांगून शेवटी गोविंद दादानं ही जागा विकून टाक आणि पोरांना घेऊन गावाला चल असा हेका धरला. गोविंद म्हणाला, तुला माझं म्हणणं पटणार नाही हे मला ठावं होतं, म्हणून मी सोमेश्वर बुवाला आणलाय. तो मोठा ज्ञानी आहे, तो तुला या जागेची प्रचिती दावील. त्याच्याबरोबर आला बुवा म्हणजे काळा बटबटीत डोळ्यांचा, दाढी आणि केस वाढलेला असा खुळा टाईप माणूस होता. मळक्या धोतर शर्टवर किटलेला काळा कोट असा तो माणूस पडवीत बसून आंब्याच्या वाळलेल्या पानांचे 5-6 तुकडे जमिनीवर आपटून बराच वेळ दे डावं दे उजवं म्हणत पुटपुटत बसला होता. काय पडत होतं कुणास ठाऊक. मग बाकीचा कार्यक्रम त्यानं संध्याकाळी कोंबडी खुराड्याच्या झाकण्याच्या वेळी सुरू केला. दिवे लागला पियाक पियाक करत रिघायला लागल्या एका कोंबड्याला पकडून त्याच्यावर अबील गुलाल सांडून गोविंददादा, तो बुवा आणि गाववाले बाहेरच्या काळोखात दिसेनासे झाले. काही वेळानं परत आले तेव्हा दारू पिऊन त्यांच्या झोकांड्या जात होत्या आणि हातात उलटं धरून आणलेलं मेलेलं कोंबडं होतं.
रात्री कोंबड्याचा रस्सा आणि भाताचं जेवण जेवून झाल्यावर घरापासून 25-30 फुटांच्या अंतरावर जमीन उकरून बुवानं हात घालून खाली खड्ड्यातून टाचण्या लावले लिंबू काढून दाखवले आणि ते सुरीनं कापून त्यातून लाल भडक पाणी काढलं. मग पुन्हा पुन्हा गुडघ्यावर वाकून एक हात कुणाला तरी धरायला लावून जणू त्याला कोणीतरी खड्ड्यात ओढतंय असा आविर्भाव करत दुसऱ्या हातानं 7-8 लिंब काढली. ते बघून मोठ्यांची काय स्थिती होती मला माहीत नाही, पण आम्हा पोरांच्या काळजाच्या सुपाऱ्या मात्र घशाशी आल्या. आत्ताच्या आत्ता गोविंददादा बरोबर गावाला पळत सुटावं असं वाटलं. रात्रभर मी आईची कूस सोडली नाही. आईवर मात्र वेगळाच परिणाम झाला. ती बाबांचं नाव घेऊन मोठ्यानं रडायला लागली. माझ्या धन्या रे धन्या, असा कसा टाकून गेलास रे राजा, तुझी जमीन घशात घालायला बघताव रे राजा, गोविंदावर विश्वास टाकू नको तास रे धन्या, तू म्हटलंस तर खरं झालं रे राजा. आईनं असं गोविंदाचं वर्मच काढल्यावर सगळे उठून चालू लागले. देवधर्माचे भूताखेतांच्या प्रचितीचे असले प्रकार पुढे धर्मांतरानंतर एकदम थांबले. खरं तर धर्मांतर म्हणजे काय ते करायला सांगणारे आंबेडकर कोण हे आम्हाला नीटसं माहीत नव्हतं. शिरगावातला नथुराम कांबळे, परटवण्यावर हरिभाऊ आयरे, केळ्यात बंड्या चवेकर, मिऱ्यावरचे गोपाळ मास्तर आपापल्या नोकऱ्या सांभाळून सरकारी कामात वगैरे लोकांना मार्गदर्शन करायचे. बाबासाहेब आंबेडकर वारले हे त्याच लोकांनी रेडिओवरची बातमी ऐकून सर्वांना सांगितलं. तो दिवस एकदम कोरल्यासारखा माझ्या मनावर उमटला आहे. मी शाळेत खेळताना माझा पाय मुरगळून लंगडत घरी आले तर घरात रडारड झालेली. नथुराम कांबळे पडवीतल्या बाकड्यावर बसून स्पुंदून रडत होता. आई, मंजुळाताई, शाहू सर्वजण रडत होती. ती रडत होती म्हणून मीही रडायला लागले. नथुराम थोड्या वेळानं म्हणाला, मी रात्रीच्या गाडीने मुंबईला जातोय. बाबासाहेबांचं उद्या अंतदर्शन होईल. आणि तो गेला. त्यानंतर हळूहळू बाबासाहेबांविषयी कळू लागलं आणि मग एकदम आलं धर्मांतर. रत्नागिरीतल्या गोगटे कॉलेजच्या मोठ्या मैदानावर गावागावाहून लोंढ्यानं माणसं येऊन जमा झाली. संपूर्ण मैदान माणसांनी गच्च भरलं. आईबरोबर आम्ही भावंड गोविंददादा आणि गाववाल्यांसोबत तिथे गेलो. वर लावल्या करण्यामधून कसल्या सूचना मिळत होत्या. मग बुद्धम शरणम गच्छामीचा आवाज घुमत आला आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे इतरांच्या सुरात सूर मिसळला. तो कार्यक्रम संपून गोविंददादा आणि गाववाले आमच्या घरी आले. आमच्या आईच्या देखत ती पूजत असलेल्या देवांच्या मूर्ती, फोटो त्याने टोपलीत टाकले. आई गोविंदाला काहीतरी बोलेल, विरोध करील असं वाटलं, पण तिनं स्वतः सुद्धा काही मूर्ती टोपलीत टाकल्या. खरं म्हणजे मोठा भाऊ वारला तेव्हा आणि वडील वारल्यावर आईनं चिडून देव उचलून दृष्टीआड केले होते आणि काही दिवसांनी त्यांना जागेवर ठेवून आमच्या आयुष्याची भीक ती मागत होती. आत्ता मात्र देवाचं हे तळ्यात मळ्यात कायमचं संपून त्यांना जळात सोडायला गोविंददादासह आम्ही सगळे गावाला गेलो. देवांचं विसर्जन करा असं लोकांना रात्री पेट्रोमॅक्सच्या उजेडात सभा वगैरे घेऊन सांगण्यात आलं. फणसावळ्यातलं आमचं घर पुजाऱ्यांचं असल्यामुळं बाबांनी कित्येक देवांच्या चांदी पितळीच्याही मूर्ती कुठून अगदी काशीबाशीला जाऊन आणल्या होत्या. शिवाय देवांवर पाणी घालायला पितळीच्या उंच सुरया, तांबे, ताम्हणं, तबकं, धुपाटणी आणि इतर भांडीही होती. दादानं ती मोठ्या टोपल्यात भरली. खरं तर ती पितळ मोडीत देऊन आणि चांदी विकून पैसे मिळवता आले असते, पण देव आणि देवांचं जे काही असेल ते नदीत बुडवून टाकायचा असाच निर्धार होता. तसं ठरवून सगळे सकाळी उठल्यावर नदीवर निघाले. अर्थात आम्ही पोरं सुद्धा त्या मोर्चात होतो. लोक चालता चालता गाऱ्हाणं घातल्यासारखं प्रत्येक देवाचं नाव घेऊन म्हणत होते, देवानो, होय महाराजा, तुम्ही आपल्या घरी जा. होय महाराजा, तुम्ही आमचं काय कल्याण केलं नाही. होय महाराजा, आता आमचा भगवान बुद्धदेव आलेला आहे.
होय महाराजा, आता मी कुणाला भिणार नाही. होय महाराजा, बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भगवान बुद्धांचा विजय असो, अशा घोषणा देत आमची मिरवणूक नदीच्या उगमाच्या दिशेनं गेली आणि तिथल्या एका मोठ्या कोंडीत देवाचं विसर्जन करून आम्ही परतलो. नंतर काही दिवसांनी कळलं की इतर वाडीवरच्या काही जणांनी कोंडीतल्या मूर्ती, भांडी काढून विकून खाल्ली. माझ्या बहिणीच्या मुलाला, प्रभाकरला, ते देवांना टाकणं आवडलं नाही. तो खूप रडला. तो आजही हिंदू आहे, मात्र आता त्यानं जात बदलून मराठा जात लावली. तसं रजिस्ट्रेशनही करून घेतलं. अर्थात त्याला ओळखणारे त्याला पूर्वीच्याच जातीनं मानतात आणि न ओळखणाऱ्यांना त्याची पूर्वीची जात आवर्जून सांगतात. कागदावरच्या सुधारणेनं माझ्या भाच्याला काय समाधान दिले कुणास ठाऊक. गोविंद दादांना धर्मांतरानंतर आमच्या घरातल्या देवांच्या खोलीत बुद्धाची मूर्तीने डॉक्टर आंबेडकरांचा फोटो लावला. पण देवांची पूजा करताना आमच्या पोराबारांना सुखपती दे महाराजा हे गाराणं तो घालायचा, ते आता बंद होतं. आता सुख वगैरे मागण्याचा प्रश्नच नाही, ते आपसुकच आपल्याकडे आलं आहे. अशा चेहऱ्यानं वाडीतले सगळे लोक रोज संध्याकाळी घरोघरी जाऊन बुद्धवंदना घ्यायचे. आम्हाला बुद्धवंदना, पंचशील नवं होतं. ते म्हणताना सुरुवातीला गडबड व्हायची. एक पुढे तर दुसरा मागे सूर लावायचा. एक जण पनाती पाता वेरमणी म्हणतोय तेवढ्यात दुसरा सुरा मेरय मज्ज मध्ये तोंड घालायचा. शब्दही चुकायचे. खूप हसायला यायचं, पण चुकत चुकत पुढे सगळे सावरले. कार्यकर्ते गावोगावी जाऊन डॉक्टर आंबेडकरांचे विचार पसरवण्यासाठी कार्यक्रम घेऊ लागले. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, निर्वाण दिन साजरे होऊ लागले. त्याच्या परिणामी उन्हाळक्या करणारी पोरं हळूहळू शाळेकडे वळू लागली. जन्म, लग्न आणि मृत्यू प्रसंगीचे विधी बौद्ध धम्मानुसार निश्चित झाले. आमचे बाबा त्यांच्या बहिणीकडे परटवण्यावर शिकले. तिची मुलगी भिकी लग्न होऊन मिरजोळ्यात गेली होती. आम्ही तिला भिकी अक्का म्हणायचो. गोरी, सुंदर, पण केस पिकलेले आणि तोंडातले बरेचसे दात पडलेले. आम्हा मामे भावंडावर तिचं खूप प्रेम होतं. तिच्या सावत्र मुलांचं लग्न बौद्ध पद्धतीनं झालं. त्या लग्नाला आम्ही भावंड मिरजोळ्यात गेलो होतो. मी पाहिलेलं बौद्ध पद्धतीनं झालं ते पहिलं लग्न. नव्या लग्न पद्धतीप्रमाणे नवऱ्याला हळद लावायची नाही, मुंडावळ्या बाशिंग बांधायचं नाही, मंगळसूत्र घालायचं नाही, ढोल ताशे वाजवायचे नाहीत. भावकीचे अध्यक्ष, सेक्रेटरी वगैरे कार्यकर्त्यांनी तशी तंबी दिली होती. त्यामुळे वाडीतल्या बायका भडकलेल्या होत्या. नवऱ्या मुलाच्या आईबापाच्या तालेवारपणाला शोभेचं लग्न पाहिजे असं सर्वांना वाटत होतं. भिकी अक्का व तिची सवत नवऱ्या मुलाची सख्खी आई मुंबईला गिरणीत नोकरीला होती. नवरा गिरणीत जॉबर मुकादम होता. त्याचा मुंबईत व गावातही खूप दरारा होता. हे कुटुंब मुंबईत डिलाईल रोडला बीडीडी चाळीत राहायचं. एवढीशी खोली, एक नवरा, 2 बायका, दोघींची 7-8 मुलं, 2-3 भाडेकरू, पै पाहुणे, असा एवढ्याशा जागेत वावर असला तरी बायकांच्या नोकऱ्यांमुळे आणि सेवेमुळे भिकी अक्काचा उंच दांडगट नवरा रुबाबात राहायचा. भरपूर दारू प्यायचा, बायकांची अनेक लफडी करायचा. भिकी अक्का ही त्याची आधीची बायको. तिला 2 मुलं झाली तरी त्यानं देशावरची दुसरी घाटीन बायको केली. तिला 5-6 मुलं झाली, त्यातली 4 जगली. ती घाटीन आणि अक्काचा नवरा कामावरून आल्यावर उंच पलंगावर बसून खारीक, बदाम असा मेवा खात आणि अक्का स्वयंपाक, धुनी भांडी, पोरांना भरवणं, चरवणं, त्यांचं गुमूत काढणं वगैरे करायचे. एवढं करूनही शांतता नव्हती. एवढ्या तेवढ्या कारणावरून नवरा लाथा बुख्यानी तर कधी चाबकानं भिकी अक्काला मारायचा. तिची सवत घाणेरड्या घाणेरड्या शिव्या द्यायची. ती सवत नंतर केव्हा तरी मेली. भिकी अक्काच्या नवऱ्याला सगळी मिरोजकर किंवा जॉबर म्हणायची. तो गावाला आला की आमच्याकडे यायचा. आमच्या आईला तो माणूस मुळीच आवडायचा नाही.
या मेल्यानं माझ्या भाचीचं मार मारून सगळं दात पाडलान. काठी पडली मेल्याच्या तोंडावरती, असं ती त्याच्या पाठीमागं डाफरायची. तोंडावर मात्र बरं बोलायची, कारण तेवढंच कारण होऊन तो भाचीला आणखी मारील बिरील अशी भीती तिला वाटायची. तो आला की बायकोला मारण्याच्या आणि खुनाबिनाच्याच गोष्टी आम्हाला सांगायचा. त्याचा घसा अति दारूमुळे की काय एकदम फाटलेला होता. त्यामुळे त्याचा आवाज खरखरीत आणि मोठा रेकून काढलेला असायचा. तो अंग हलवत गदगदून हसायचा. गोष्ट ही तुटक, शेंडा बुडका नसलेली. सांगायचा, बायकोला गुलाबाचं फुल मारलं, ती मुरमुशा गेली, रुसली, चाबकानं फोडली, खुद्दकन हसली. दुसरी गोष्ट ऐकून आम्हा पोरांनाही भिकी अक्काचा हा खून करेल की काय अशी शंका यायची, त्याची भीती वाटायची. पाहुणा आला, पांढऱ्या फडक्यातलं बोचकं वाशाला टांगलेलं, रक्त गळतं टप 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 टप. बायकोचा खून, पाहुण्यानं मारलेली बोंब. इथं बसलेलं बाकडं गदा गदा हलवत असायचा. मुंडकं फडक्यात बांधून टाकलं, रक्त टप 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 टप. बायको आली, फडक्यात टांगलेलं कापलेलं कलिंगड, टप टप गळतं कलिंगड लाल पाणी. पाहुणा तुझा कोण? बायकोला हंटरनं बडवलं, तुझं मुंडकं टांगू काय? हा 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 हा. बायकोचं मुंडकं टांगू? पाहुणा तिचा कोण? आता या गाळलेल्या जागा भराच्या गोष्टीत आम्हाला पोरांना एवढाच बोध व्हायचा की कलिंगडाचं पाणी रक्तासारखं लाल भडक असतं आणि भिकी अक्काचं काही खरं नाही. पण तसं काही झालं नाही. पुढे पुढे त्याचं दारूचं व्यसन इतकं वाढलं की त्याला त्याची स्वतःची शुद्ध राहिली नाही. गिरणीतून रिटायर झाल्यावर त्यानं स्वतःचे आणि बायकोचे पैसेही दारू आणि खाणं यात उडवले. थोडेसे पैसे उरले होते, त्यात धाकट्या मुलाचं लग्न करायचं ठरवलं. मुलाला खास शिक्षण, नोकरी बिकरी काही नव्हती, पण गावात मोठं घर, शेती, आंब्याची झाडं आणि मुंबईत खोली या भांडवलावर त्याला 5वी शिकलेली मुलगी, सुंदर मुलगी मिळाली. लग्न ठरलं संध्याकाळचं. नवरी उचली आली. फणसवळ्यातून पार्वतीने विठा या माझ्या भावजाईही आल्या होत्या. आम्ही रत्नागिरीहून गेलो. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.